हाय, मी काजल. तुमचं मिनी ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत आहे. जेवणामध्ये पिठलं आणि चपातीचा बेत होता. शक्यतो पिठलं बरोबर भाकर खातात, पण ठीक आहे, चपाती पण चांगली लागते. ते चपाती बनवून घेतली आणि शिवांशला खाऊ करायला घेतला. शिवांचा खाऊ होस्तवर कांदा वगैरे कट करून घेतला. 3 पळी तेल ओतलं, त्यात जिरी टाकली. जिरी चांगली तडतडून दिली. मग कांदा टाकला. कांदा मस्तपैकी लाल होस्तवर भाजला. मग मिरची टाकली आणि मस्त अशी फोडणी दिली. मग हळद टाकलं. हळद टाकून मस्त हलवून घेतलं. थोडंसं पाणी ओतून बेसन पीठ हलवून त्यात टाकलं. चांगलं हलवून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं. वरतून कोथिंबीर टाकली. मस्त हलवून घेतली आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत शिजू दिले. आणि रेडी आहे आपलं पिठलं. स्वयंपाक छोटा किंवा मोठा असो, राडा तर होणारच आहे. आधी हा पसारा उचलला, मग किचन साफ केलं. पंचला जेव घातलं. मी पण जेवण घेतलं आणि जेवणामध्ये पिठलं, चपाती आणि थोड्याचं वेफर्स घेतलेले मी खायला. असा होता छान असा बेत. शिवांशला मग थोड्या वेळानंतर झोपी घातलं आणि मी थोडासा आराम केला. जास्त नाही, थोडासाच. दळण करून घेतलं ज्वारीचं. ओटा झाडून काढलं. दिवसभराची थोडीशी भांडी पडलेली ती घासून काढली. केला माझा अख्खा दिवस. माझे मिनी ब्लॉग तुम्हाला आवडतात का मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नाही तर मला टेन्शन येतं की तुम्हाला आवडतं का नाही. मला नक्की सांगा. हो, ताई आणि दादांनो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.